मला कास्टिंग कळलं तेव्हा मी स्टॉक केला मस्तपैकी त्याचं इन्स्टा प्रोफाईल. तर नाव कळल्यावर मी स्टॉक केलं. ते सगळं हँडल करायचं आहे, ते सगळं पूर्ण करायचं आहे, सगळ्यांचे एक्सपेक्टेशन्स पूर्ण करायचे आहेत. हा एक महत्वाचा फरक आहे की तुम्हाला ब्रेक नशीब देते का तुम्ही बाय चॉईस घेताय. ठीक आहे, आता हा आपल्याला मॅच दाखवणार आहे. माझ्याकडे व्हिडिओ पण आहे ऍक्च्युली त्या गोष्टीचा. मम्मी रडायलाच लागली इमोशनल. अजून नाही गेलो खरं तर. हा, आणि हे खरंच जसं तू मगाशी म्हणालास की मला अजून एक मालिकेत- फक्त सॉरी तुला ब्रेक करून सांगावं असं वाटतं की 4थ्या-5व्या एपिसोडमध्ये नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मीडिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सन मराठीवर लवकरच आपल्या भेटीला येत आहे एक नवी कोरी मालिका जिचं नाव आहे सौभाग्यवती वृंदा मोहन. आणि त्यानिमित्ताने वृंदा आणि मोहन माझ्या बरोबर आहेत, अर्थात संग्राम आणि स्वाती. म्हणजे मालिकेत जरी दोघं आपल्याला पटकन एकत्र दिसणार नसतील, इंटरव्ह्यूच्या निमित्ताने तरी दोघ जण एकत्र आहेत. हाय, कसे आहात? एकदम मजेत. मस्त. कसे वाटतोय? मस्त, एकदम छान. तू कशी आहेस? मी मस्त मजेत. आणि मला इथे येऊन खूप छान वाटलं, कारण एक तर मला मोडमध्ये यायला खूप आवडतं आणि त्यात तुमची मालिका होती आणि माहित नव्हतं की मोहन कोण असणार आहे. सो ती एक्साइटमेंट होती आणि त्यानंतर कळलं की आता संग्राम आहे. सो मला खूप छान वाटतं दोघांनाही भेटून. संग्रामला याच्या आधी भेटलेले आहे. सो सगळ्यात आधी एक तर अभिनंदन, कारण Thank you. का पुन्हा Thank you. एकदा सनवरती आणि पुन्हा एकदा मालिकेत दिसणार आहेस एका ब्रेक नंतर. आणि स्वाती तुझं पण अभिनंदन, कारण का पहिली Thank you. लीड म्हणून मालिका आहे तुझी. सो मला आता तुमच्याकडून ऐकायचंय, प्रोमो तर मगाशी आम्ही बघितला, ह्याच्या आधी पाहिला, पण तुम्ही ज्यावेळेस पाहिलात प्रोमो त्यावेळेस तुम्हाला कसा वाटला? स्पेशली मला हिला विचारायचं, पहिल्यांदा लीड म्हणून स्वतःला बघताना काय वाटलं? जेवढी एक्साइटमेंट होती त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन होतं ग. कारण पहिलाच शो लीड करतेय, खूप जबाबदाऱ्या आहेत, खूप प्रेशर आहे. म्हणजे मी जेवढी एक्सायटेड आहे तेवढी मी प्रेशरमध्ये पण आहे, कारण ते सगळं हँडल करायचं आहे, ते सगळं पूर्ण करायचं आहे, सगळ्यांचे एक्सपेक्टेशन्स पूर्ण करायचे आहेत. ते छान दिसायला पण पाहिजे, ते छान व्हायला पण पाहिजे. यामुळे मी थोडी जास्त टेन्शनमध्ये होते. पण प्रोमो बघून असं झालं, यार आपण जे करतो ते काहीतरी वेगळं आहे, ते टिपिकल नेहमीसारखं नाहीये. सो प्रोमो बघून मला स्वतःला खूप होप्स आहेत आपल्या मालिकेकडून. क्या बात आहे संग्राम. एका छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वतःला त्या स्क्रीनवरती बघताना कसं वाटलं तुला? खूप छान वाटलं. मी ज्या गोष्टीसाठी थांबलो होतो ती गोष्ट मिळाली असं झालं. वर्षभर मी एका चांगल्या प्रोजेक्टसाठी थांबलो होतो, चांगल्या डेली सोपसाठी, चांगल्या इन द सेन्स की माझ्यासाठी करायला जे चॅलेंजिंग असेल असा काहीतरी रोल साठी मी थांबलो होतो आणि तसाच हा रोल आहे. म्हणून एक्साइटेड आहे, छान वाटतंय. आता टेलिकास्टची डेट जवळ येते तसं ती फुलपाखरं परत येतात, ती येत आहेत. म्हणजे आपण खरं किती वर्ष काम करत असलो तरी प्रत्येक नवीन प्रोजेक्ट एक नवीन प्रोजेक्ट असतं आणि त्याची तितकीच एक्साइटमेंट असते, तितकीच भीती वाटत असते, तितकीच उत्सुकता असते की लोकांना आवडेल ना, आपलं काम कसं वाटेल. सो ते सगळं फील करतोय आता परत. क्या बात आहे. पण मला सांगा, ज्यावेळेस पहिल्यांदा कळलं तुम्हाला की आता आपण या म्हणजे सिरियल साठी फायनल झालं किंवा आपला रोल आता झाला इथे फिक्स, सगळ्यात आधी कोणाला सांगितलं होतं हे? म्हणजे घरी सरप्राईज दिलं होतं डिरेक्टली प्रोमो आउट झाल्यावर, का आधी सांगितलेलं? काय होतं ना, ऍक्टर म्हणून सगळ्यांनाच माहित असेल की आपण खूप ऑडिशन्स देत असतो, आपण सिलेक्ट होतो, आपण लुक टेस्ट देतो, तिकडे जातो. हे प्रोसेस खूप वेळा करून झाली आहे. त्यामुळे ह्या सिरियलसाठी पण माझी नेहमीची प्रोसेस होती की ओके, ऑडिशनला गेले, कॉल आला, आपण लुक टेस्ट दिली, ओके, परत कॉल आला, परत एकदा लुक टेस्ट द्यायची आहे. त्यामुळे ही प्रोसेस इतकी यूज टू झाली असते ना ऍक्टर्सला, जोपर्यंत तो फायनल कॉल येत नाही आणि ते बोलून सांगत नाही की हो तूच करतेस, तोपर्यंत विश्वासच बसत नव्हता माझा. त्यामुळे मी कोणाला सांगितलं पण नव्हतं की मी लुक टेस्ट दिलीये, ऑडिशन दिलीये, काही नाही. मी म्हणते तुझं नाव फायनल झाल्यानंतर घरी आधी सांगितलं होतंस की डायरेक्ट प्रोमो आउट झाला? नाही, मी सरांनी मला वेगळा वेळ दिला होता, एक दिवस, की जा, परत जायला मिळणार नाहीये, त्यामुळे घरी सांगून ये. सो मी घरी पण सांगताना असं डिरेक्ट नाही सांगितलं. मी असं घरी गेलेले आणि सांगितलं की सनवर एक नवीन शो येतोय, त्याचा AI जनरेटेड टीजर आलाय, पण बघूयात. सो घरच्यांसोबत मी बघितला, अरे छान आहे, छान आहे, छान आहे. म्हणे नमस्कार, मी सौभाग्यवती वृंदा मोहन. त्यांना काही कळलंच नाही काय बोलतीये. म्हटलं मी सौभाग्यवती वृंदा मोहन. तरी ते नाही, मी 3 वेळा सांगितलं, अगं मी आहे सौभाग्यवती वृंदा मोहन. आणि मग ते खूप खुश झाले. मग माझ्याकडे व्हिडिओ पण आहे ऍक्च्युली त्या गोष्टीचा. मम्मी रडायलाच लागली इमोशनली, ऑब्व्हियसली. सो तिचं असं होतं की माझी मुलगी इतके वर्ष झालं कष्ट करतेय, ती एकटी राहतीये मुंबईत, तिला तिच्या मनासारखं काही मिळत का नाही, आणि जेव्हा हे मिळालं तर तिचं असं होतं की देवा बास, हेच हवं होतं मला, ते तू दिलंस. मला सांग की एक ना कलाकार म्हणून प्रत्येकाला एक असं ना, ते सतत जे दिसणं असतं ते आवडतं, प्रत्येकाला आवडतं आणि त्याची सवय पण होऊन जाते. तू गेली अनेक वर्ष काम करतोयस या इंडस्ट्रीमध्ये आणि आता जेव्हा तू एक तो छोटासा ब्रेक घेतलास तेव्हा ते दिसणं किती मिस केलंस? भले तू नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत होतास, पण तरी ते स्क्रीनवरती जे दिसणं असतं ते किती मिस केलंस? मी सांगू का, प्रत्येक कलाकाराला हा एक महत्वाचा फरक आहे
की तुम्हाला ब्रेक नशीब देत आहे का तुम्ही बाय चॉईस घेताय. जेव्हा तुम्ही नशिबाने ब्रेक घेता तेव्हा तुम्ही सगळंच खूप मिस करता. आणि तसाही ब्रेक मी अनुभवलेला आहे की वर्षभर 1.5 वर्ष कामच नाहीये आणि कामासाठी थांबलोय, समोरून काही येत नाहीये, ऑडिशन्स देतोय, असंही देतोय. आता बाय गॉड्स ग्रेस मी बाय चॉईस हा ब्रेक घेतला होता, कारण माझी 2 नाटकं सुरू होती आणि मी एका चांगल्या प्रोजेक्टसाठी थांबलो होतो. आणि याचं खरं श्रेय मी माझ्या बायकोला देतो नेहमी, कारण ती आल्यापासून तिने मला थांबायला शिकवलं की हे तुझ्यासाठी आहे, हे तुझ्यासाठी नाहीये, हे तू नको करूस, किंवा हे कर, आपण बघू, घरातलं बघू, असं म्हणून तिने मला थांबायला शिकवलं. सो बाय गॉड्स ग्रेस हा ब्रेक बाय चॉईस होता. त्यामुळे तसं मी दिसणं मिस केलं नाही. पण ती एक भूक होती की चांगलं काहीतरी करायचं. कधी येते आणि आलं की आपण त्यासाठी तयार असलं पाहिजे ते करण्यासाठी. सो मी त्या दृष्टीने तयार होतो. आणि नाटकं चालू होती. मला वाटतं कुठल्याही कलाकारासाठी नाटक म्हणजे एक तुमचं वर्कआउट आहे जो हवा, कारण डेली सोप करून तुम्ही एकच कॅरेक्टर वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष करून एक स्टॅग्नन्सी येते परफॉर्मन्स मध्ये आपल्या. ती नाटक करून ब्रेक होते. सो मी नाटकं करून मी पुन्हा फ्रेश होतो की आता मी डेली सोप करायला मेंटली प्रिपेअर्ड आहे आणि मी काहीतरी परत नवीन करायचा प्रयत्न करू शकेन. सो म्हणून या ब्रेकची मला मजा आली यावेळेला. आणि या मालिकेमध्ये जसं वृंदा मोहनला शोधते आणि नंतर तिला तो अचानक सापडे की मोहन तू इथेच आहे, तुझं मगाशी झालं इथे स्टेजवरती जे छोटा एक तुम्ही ऍक्ट केला. ज्यावेळेस दोघे एकमेकांना पहिल्यांदा भेटलं तेव्हा पहिली भेट कशी होती तुमची, आठवते? तू ओळखत होतीस त्याला ऍज अ स्वाती आणि संग्राम? जेव्हा मला कास्टिंग कळलं तेव्हा मी स्टॉक केला मस्तपैकी त्याचा इन्स्टा प्रोफाईल. आणि जेन्युअनली सांगते, हे मी त्याला पण सांगितलंय की मला असं झालं, बाप रे केवढी कामं केली आहे त्याने. एकतर हा सिनियर आहे, याने खूप कामं केली आहे, त्याने ऑलरेडी शो लीड केलाय. सो मला असं झालं की ठीक आहे, आता हा आपल्याला मास दाखवणार आहे आपल्याला. मला तेव्हाच टेन्शन आलं होतं की अरे यार कसं करायचं आता, कोणीतरी नवीन हवं होतं, म्हणजे कसं तो पण नवीन मी पण नवीन, आम्ही एकमेकांना समजून घेतलं असतं. ते एवढी कामं केली, एवढा अनुभवी माणूस, तो का आपल्याला एवढं एंटरटेन करेल की चुकलं. एकतर मी नवीन असल्यामुळे चुका करत करत शिकतेय सगळं. आणि मग पहिल्या दिवशी हा आला आणि पहिल्याच दिवशी याने मला इतकं कम्फर्टेबल फील करून दिलं. आमची पहिल्याच दिवशी मैत्री झाली खरं तर. सो थँक्यू सो मच मला एवढं कम्फर्टेबल फील करून दिल्याबद्दल. आणि तो मला सतत सांगत पण असतो की काय चुकतंय काय नाही. सो आमची छान मैत्री झाली. आता झाली आहे ना तिने आधी सगळं बोलून घेतलं आणि मग सांगितलं आणि मग विचारलं. मी पण असंच केलं. मी तिचं नाव कळल्यावर मी स्टॉक केलं. 1-2 जवळच्या मित्रांना विचारलं की काम ज्यांनी केलंय की कसं काम करते, छान काम करते ना. कारण मला ना जेव्हा मी वयाने लहान माणसाबरोबर काम करतो, मला खरं तर मी सिनियरिटी मध्ये बिलीव्ह नाही करत, कारण मला वाटतं अनेक कामं करून आपल्याला एक थिअरी कळलेली असते की टेक्निक हे आहे बाबा ऍक्टिंगचं, पण प्रत्येक कॅरेक्टर हे आपल्यासाठी नवीनच असतं. मोहन मी आयुष्यात खूप वेळा केलेला नाहीये. सो मोहन करताना संग्राम समयसाठी तो नवीनच आहे आणि मोहनसाठी संग्राम समय नवीन आहे. सो तिच्या जेवढाच नवीन मी या सिरियलमध्ये आहे मोहन करताना. आणि मला नेहमी माझ्यापेक्षा यंग कोणी असेल तर त्यांच्यात जे पॅशन असतं ना, जी भूक असते स्वतःला प्रूव्ह करण्याची, काम करण्याची, ते पॅशन स्वातीमध्ये. आणि मला ते नेहमी खूप छान वाटतं. मला असं वाटतं की ते पॅशन मला एनर्जी देतं. मला जुनं होऊ देत नाही कधी की नाही आपल्याला पण करायचं, आपल्याला पण सीन वाचला पाहिजे, कारण माझा को ऍक्टर तेवढा पॅशनेटली तयारी करतोय आणि तो त्याला परफॉर्म करायचा आहे तेवढं छान. सो आपणही तेवढं पॅशनेट राहायला पाहिजे, हे मला तिच्याकडून शिकायला मिळतंय. आणि मला वाटतं खरंच आम्ही 4-5 दिवस भेटलो असो. पहिल्या दिवशी आम्ही भेटलो, हाय हॅलो झालं चंद्र, 4-5 दिवसात आमचं इतकं छान बॉन्डिंग झालं की आता मला असं वाटत नाही की स्वाती आणि मी आत्ता भेटलोय किंवा आमची अगदी महिनाभराची मैत्री आहे. असं वाटतं की आम्ही बरीच वर्ष ओळखतो एकमेकांना आणि एकमेकांना थोडे थोडे आम्ही कळतो आता व्यवस्थित, की बोललं नाही तरी रिॲक्शन मधनं कळतं की काय म्हणायचं या माणसाला. आणि मला वाटतं हे ट्युनिंग वृंदा मोहनचं प्रेक्षकांनाही आवडेल बघायला, कारण ते आमचं खऱ्या आयुष्यातही झालंय दोघांचं. आणि तो हक्काने सांगतो आता मला काय चुकतंय काय नाही, कारण मी त्याला तेवढं सांगितलं की चांगलं त्याचा अनुभव तेवढा कामाला येईल. चुकतंय पेक्षा मला सरांनी तिच्यावर थोडंसं लक्ष ठेवायला सांगितलंय की हे असेल जरा असं जरा सगळं बघून नीट तिला सांगत जा असं. स्वाती मला लक्ष ना चांगलं आहे ना, तुलाच मदत होईल. मला सांग तू मूळची कुठची आहेस?
पुण्याचे हो. तू मगाशी म्हणालीस ना, कारण का मी आधी घरी जाऊन येते, एक तुला दिवस दिला. पुण्याचे Yes. पुण्याचे So, हो. पुण्यातल्या लोकांचं असं असतं की मुंबईत आल्यानंतर असं खूप वेगळं वाटतं आणि वेळ वगैरे सगळंच आहे. तर मला तुझी जशी वृंदा जाते मुंबईत शोधायला मोहनला, तर मला स्वाती म्हणून ऐकायचं तुझ्याकडून, मुंबईत पहिल्यांदा कधी आलेलीस आणि मुंबईची अशी खास आठवण काय तुझी? असं नाहीये की मुंबई खूप नवीन आहे माझ्यासाठी. मी आधी कामासाठी येऊन गेली पण कसं की महिनाभर आले, काम केलं, परत गेले, ऑडिशन होती, लुक टेस्ट होती, आले. याच्या आधी मी जी सिरियल करत होते त्यासाठी मी शिफ्ट झाले होते आणि ती आता मार्च मध्ये बंद झाली. आणि मार्च ती सिरियल बंद झाली, ज्या दिवशी आमचा शेवटचा दिवस होता त्याच दिवशी मला या सिरियलच्या ऑडिशनचा फोन आलेला. त्यामुळे देवा थँक्यू, पण माझ्यावर मुंबईत बसून अशी वेळ नाही आली की आता माझ्याकडे काम नाहीये, आता मी काय करू. टचवूड अशी वेळ कधी येऊही नये. आणि त्यामुळे मला असं कधी, मुळात मी मुंबई फिरले पण नाहीये अजून. मी मुंबईत आल्यापासून कामच करते आणि ते कामच करते आणि आता तर मला 2 वर्ष तर कुठे हालताच येणार नाहीये. त्यामुळे ठीक आहे, मी हळूहळू अनुभवेल मुंबई. तू तर मुंबईचाच आहेस, पण तरी मला तुझ्याकडून ऐकायचं, असं मुंबई म्हटलं की कसं पटकन डोळ्यासमोर काय येतं? म्हणजे ते स्टेशन असेल किंवा तिथली गर्दी असेल, त्या गाड्या किंवा त्या सगळ्या जुन्या बिल्डिंग, आर्किटेक्चर काही असेल. मुंबई म्हटलं की CST, समुद्र, माझ्या डोळ्यासमोर ताज हॉटेल येतं. कारण एक लहानपणापासून मुंबई फिरणाऱ्या प्रत्येकाला असतं की मला इथे जायचंय कधीतरी, मला ताजमध्ये जाऊन जेवायचंय. अजून नाही गेलो मी खरं तर. हा, म्हणजे खूपदा प्लॅन केलंय की जाऊ कधी हायटीला वगैरे, पण अजून योग नाही आला. मी अजून ताजमध्ये गेलो नाही. सो अजूनही ती क्युरिओसिटी आहे की मुंबई म्हणलं की ताज. आणि ही जे बोलली ना त्याबद्दल मला म्हणजे खरंच तिचं कौतुक करावं असं वाटतं. आणि हे प्रत्येक त्या कलाकाराचं कौतुक मला करावं असं वाटतं. मला बऱ्याचदा असे विचारतात आपले मित्र की तुझ्या स्ट्रगल बद्दल आम्हाला तू सांग, तू एवढी वर्ष काम करतोयस आणि स्ट्रगल करून इथपर्यंत पोहोचलायस. तर मला नेहमी सांगावं असं वाटतं की मी आई वडिलांच्या पुण्याने कधी स्ट्रगलच केलं नाहीये. कारण माझ्या डोक्यावर छत होतं, मला 2 वेळ खाण्याची ददात नव्हती. पण आपलं घरदार सोडून इथे येऊन परक्या शहरात राहायचं, नव्याने कोणाशी ओळख नसताना जाऊन रोज कामं शोधायची आणि आज काहीतरी अचीव्ह करायचं, हे खरंच स्ट्रगल आहे. सो त्यासाठी खरं तर तुझं अभिनंदन आणि त्या प्रत्येक कलाकाराचं अभिनंदन ज्यांनी हे स्ट्रगल केलं मुंबईत येऊन काहीतरी अचीव्ह करण्यासाठी. आणि खरंच सोपं नाहीये. म्हणजे आपण 4 दिवस जरी इथून कुठे बाहेर गेलो तरी आपल्याला आपल्या घरची आठवण येते, आई वडिलांची आठवण येते. हे म्हणजे दुसऱ्या शहरात डिरेक्टली येऊन आणि तिथे सगळ्या नवीन माणसांमध्ये राहून खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. तुला भरून आलंय. पण नाही, आय एम डॅम शुअर की आता जेव्हा तुझे आई वडील आणि तुझी सगळी फॅमिली जेव्हा ही मालिका बघतील तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये पण पाणी असेल, पण ते आनंदाचं असेल आणि त्यांना डेफिनेटली खूप प्राऊड फील होत असणार आहे तुझ्यावर. त्यामुळे असंच राहू देत छान, आणि कधीच ती वेळ येऊ देत नको की तू मुंबईत आहेस आणि काम नाही, असं कधीच व्हायला नको. कायम छान छान कामं तुझ्याकडे येत राहू देत आणि असं कधी नाही होणार. एक्झॅक्टली. येस. आणि आता मालिका सुरू होणार आहे लवकरच. सो जाता जाता एक सगळ्यांना काय छान अपील कराल तुम्ही? होऊन जाऊ दे तुझ्याचकडून. हेच की सौभाग्यवती वृंदा मोहन रोज रात्री 9:45 वाजता आपल्या लाडक्या सन मराठी वाहिनीवर बघायला विसरायचं नाहीये. आमची मालिका तुमची झोप उडवणार आहे. उद्याचा दिवस कधी उजाडतोय आणि पुढचा भाग आम्ही कधी बघतोय अशी उत्सुकता तुम्हाला लागून राहणार आहे, याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. आणि वृंदा मोहनला बघायला नक्की या आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील चांगल्या वाईट त्या सोशल मीडियावर आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुमची वाट बघतो. येस. आणि मला एक राहिलंच विचारायचं की मोहन साधारण आम्हाला कधी दिसणार आहे? म्हणजे 6 जुलैपासून. मोहन तुम्हाला पहिल्या एपिसोडमध्ये पहिल्या एपिसोडमध्ये फक्त तो गंमत अशी आहे की तो वृंदाच्या नजरेतनं तुम्हाला दिसेल. कारण खरा मोहन हरवलाय ना, त्याला ती शोधतेय. सो तो खरा तिला जेव्हा सापडेल तेव्हा तो खरा लोकांसमोर दिसेल. पण आता तिच्या डोक्यातला जो मोहन आहे तो प्रेक्षकांना बघायला मिळाला. तो खरा आहे, खोटा आहे, तिला जो वाटतंय तसाच आहे का नाही आहे, जे काय असेल ते आता तुम्हाला नंतर गोष्टी सोबत उलगडत जाईल हळूहळू. क्या बात आहे. आणि खूप एक्साइटेड आहोत आम्ही सगळेच जण, कारण का ऍक्च्युली खूप सस्पेन्स आणि खूपच एक्साइटिंग स्टोरी आहे. आणि हे खरंच जसं तू मगाशी म्हणालास, मला अजून एक फक्त सॉरी तुला ब्रेक करून सांगावं असं वाटतं की 4थ्या 5व्या एपिसोडमध्ये लोकांना अजून एक सरप्राईज मिळेल. आणि तेव्हा जस्टिफाय होईल कदाचित की संग्रामनी हा रोल का केला असेल किंवा कुठल्याही ऍक्टरला हा रोल का करावा असा वाटेल. हे 4थ्या 5व्या एपिसोडमध्ये लोकांना सरप्राईज मिळेल. वाढायलाच पाहिजे ऍक्च्युली. सो सगळ्यांनी पाहायला विसरू नका. 6 जुलैपासून सौभाग्यवती वृंदा मोहन फक्त तुमच्या लाडक्या सन मराठीवरती. येस. थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.